महाराष्ट्र विधानसभा 2017चे विधेयक क्रमांक 34 यावरती या ठिकाणी मी बोलण्यासाठी उभा आहे। उशिरा सुचलेलं शहाणपण आणि मग या सर्वच गोष्टीला सतत गेले काही वर्ष विरोध करत आता राज्याच्या आणि देशाच्या व्यापक हितासाठी आम्ही हे बिल आणत आहोत असं मोठ्या एका वेगळ्या आविर्भावामध्ये त्या ठिकाणी सभापती महोदय सांगितलं जात आहे। खरं तर आज या ठिकाणी अर्थ राज्यमंत्र्यांनी हे विधेयक या ठिकाणी मांडलं, जे सरकार निरुपयोगी आहे, तिकडचं सरकार योगींचं, महाराष्ट्रातलं सरकार निरुपयोगी, दरोडेखोरांचं सरकार, पाकिट मारापेक्षा दरोडेखोर शब्द आल्यानंतर आणखीन मोठी व्याप्ती आली त्याच्यात। असं या निरुपयोगी सरकारमधल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी हे बिल मांडावं, यालाच आमची थोडीशी सुरुवातीलाच म्हटलं तर वैधानिक पण हरकत आहे। कारण या बिलाला खरोखरच मनापासूनचा पाठिंबा आहे का सत्ता टिकवण्यासाठी केलेला कविलवाणा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचे डोळे वटारल्याच्या नंतर पुन्हा मान खाली घालायची लागलेली अलीकडच्या काळातली सवय, अशाचा हा एकत्रित प्रयोग आहे। याच्याबद्दलची शंका निर्माण करण्याइतपत निश्चितपणाने या गोष्टीला वाव आहे। चंद्रकांत दादा या सगळ्या गोष्टीमध्ये माहिर आहेत। एकदा काय पेच प्रसंग निर्माण झाला, जसं पूर्वीच्या काळात पेच प्रसंग निर्माण व्हायचा आणि मग संकटमोचक म्हणून त्यावेळेला प्रमोद महाजनांची भूमिका असायची। अलीकडच्या कालावधीमध्ये प्रमोद महाजनांची जागा ते दुर्दैवाने गेल्याच्या नंतर चंद्रकांत पाटलांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे ते या ठिकाणी स्थिरपणाने बसून आहेत। पण त्याहीपेक्षा महत्वाचं की नेमकं काय आज राज्यात होत आहे हेच काय सभापती महोदय कळत नाही। आज आम्ही सामना वाचला, सामनाचे प्रबंध संपादक बाहेर चाललेत, ते सामनाच्या याच्यामध्ये ट्रस्टी मध्ये आहे, त्यांना सहनही होत नाही, सांगता येत नाही अशी परिस्थिती तयार झाली। भागात पासून स्थिरपणाने बसलेले आमचे शुभा देसाई साहेब का 2 मिनिटांमध्ये गेले मला काही कळू शकलं नाही। तटकरे साहेब बिलावर तिथं सभापती मध्ये मुंबई महानगरपालिकेचं बिल आहे, मुंबई महानगरपालिकेसाठी सभापती महोदय, मुंबई महानगरपालिकेसाठी बिल आहे, ज्या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी एकमेकाचे त्या दिवशी राणे साहेबांनी सांगितलं कपडे फक्त काढायचे ठेवले, ते सुद्धा काढता येत नाही म्हणून बिलाचे कुठल्या मुंबई महापालिकेचं बिल आहे, मुंबई महापालिकेचं बिल आहे। मी बिलाच्या बाहेर एक अवाक्षर शब्द सभापती महोदय या ठिकाणी बोलणार नाही। मी मुंबई महानगरपालिकेच्या एकंदरीत स्थितीबद्दल सभापती महोदय त्या ठिकाणी बोलणार आहे। काय झाले भाईंना, त्यांना सुद्धा शिवसेना इथे सत्तेवरती बसले, महापालिकेच्या अजून सहन होत नाही भाई गिरकरा, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये असलेली आमच्या खलिपे मॅडम बोलत ती अस्वस्थता ती काही लपत नाही। मी आधी कसं शिवसेनेवरती बोलेल याच्यासाठी ते तिथं मला खुडवत आहेत। त्यांच्या बोलण्याचा भाग एवढाच आहे की काय जे काय बोलायचं असेल इथे दीपक केसरकरांचे मांडले ते शिवसेनेचे राज्यमंत्री असल्यामुळे काय बोलायचं असेल ते पहिले बोलून घ्या आणि मग बिलावरती या। सभापती महोदय, काल परवा नाशिकला अधिवेशन झालं, मी दादा शोध घेण्याचा प्रयत्न केला की नाशिकलाच अधिवेशन का। मला असं कळलं की नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मुख्यमंत्री महोदय नाशिकला गेले होते आणि त्यांनी नाशिक महापालिका मी आता दत्तक घेतोय असं काहीतरी त्या ठिकाणी घोषणा केली आणि त्याच्यामुळे वाघाच्या हातात गेलेली शिवसेना कमळाकडे कधी गेली ते कळलंच नाही, त्याच्यामुळे अस्वस्थ वाघ झाला। बिलावरतीच आहे महापालिका, नाशिक महापालिका, मुंबई महापालिका बिलच आहे, बिलाच्या बाहेर अजिबात नाही। त्या महानगरपालिकेला मिळणार त्या याच्या माध्यमातून जे काही कॉम्पेन्सेशन आपण देणार आहोत त्याच्या बाबतीतलं, कारण तिथे आता ज्या वेळेला ती महानगरपालिका दत्तक घेऊन त्याच्यासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे, त्या निधीची उपलब्धता कशी आपण करणार आहोत, ती खरोखर केली जाणार आहे की नाही या बघण्यासाठी शिवसेनेने अधिवेशन नेमकं नाशिकला झालं। एकेकाळी
मनसेच्या ताब्यातली महानगरपालिका, तिचा त्यांनी त्या ठिकाणी विकास केला. आता शिवसेनाच्या ऐवजी भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी यश मिळालं. तेव्हा नाशिकच्या भूमीमध्ये जाऊन आता वाघाच्या डरकाळ्या फोडायच्यासाठीच सभापती महोदय हे त्या ठिकाणी अधिवेशन घेण्यात आलं. खरं तर सुरुवातीला सांगितलं की राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार. शिवसंपर्क अभियान सुरू झालं. जीएसटीचं बिल आम्ही मांडून देणार नाही. जीएसटीचं बिल मांडलं शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी. बरं, हे एकत्रित जबाबदारी आहे दादा. आम्हाला माहिती आहे, आम्ही 15 वर्ष सरकारमध्ये होतो. पण अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही दोन वेगवेगळे पक्ष सत्तेमध्ये काम करून दोन वेगवेगळी दिशा घेतात हे पाहायला मिळत आहे. परवाचं उदाहरण घ्या ना सभापती महोदय, बिलाशी संबंधित आहे. परवाच्या दिवशी मंत्रिमंडळामध्ये एक विषय झाला की मुद्रांक शुल्क मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गाढे अभ्यासक, सर्व विषयाचे तज्ञ, थोर देशभक्त रामदास कदम त्या बैठकीत होते. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रत्येक विषयाचा प्रचंड अभ्यास असलेले रामदास कदम त्या बैठकीत होते मंत्रिमंडळात. आणि चंद्रकांत दादांनी तो प्रस्ताव कधी आणला त्यांना कळलं ना, असं ते म्हणाले काहीतरी. आणि सरकारच्या वतीने ज्याला प्रेस नोट गेली बाहेर, त्यावेळेला मुद्रांक शुल्क वाढण्याचं त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांच्यातला शिवसेनेचा ठाणा भाग जो मृतवत झालाय तो एकदम जागा एकदम चौथाळा असा. दादा तिकडे होते सांगली साताऱ्याला. दादा म्हणजे चंद्रकांत दादा. आमचे दादांना मी दादा म्हणतोय, चंद्रकांत दादा म्हणतो. माफ करा, तुम्हाला पण दादाच म्हणतो, पण चंद्रकांत दादा. पण मला माझे एक नेते दादा आहेत त्याच्यामुळे चंद्रकांत दादा. ह्या वाघाने मारलेला पंजा तिकडे लागला. त्यांनी तिकडून घोषणा केली, नाही ना असं काही झालं नाही. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय होतो तो काय आयत्या वेळेचा विषय नाही. त्याची टिप्पणी आदल्या दिवशी येते. आम्ही मंत्रिमंडळामध्ये काम केली तर मंत्रिमंडळाच्या टिप्पण्या करणारे माणसं इथे बसलेत, मुख्यमंत्री म्हणून राहिले. आदल्या दिवशी येते. हे गाड्या अभ्यासक जागतिक कीर्तीचे त्यांनी वाचलं की नाही आम्हाला माहितच नाही. आणि हे दुसऱ्या दिवशी विषय आला आणि म्हणाले की मला काय कल्पनाच नाही, आम्हाला असं आता आम्ही असं करू, रस्त्यावर उतरू. मंत्रिमंडळात तुम्ही बिलाची वाढ करणार, मुद्रांक शुल्क वाढ करणार तुम्ही, आणि रस्त्यावर उतरणार म्हणजे काय, मला काय कळलंच नाही काय. म्हणजे मग आता हे मुद्रांक शुल्क किंवा आता हे जे काही बिल आहे, आता जे आपण आणलेलं आहे वस्तू सेवा कर आणि मुंबई महानगरपालिका, परब साहेब बसले शांतपणाने. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने मेहनत घेणारा शिवसेनेचा एकच माणूस म्हणजे अनिल परब. मानलं पाहिजे. मी खरं चांगल्या अर्थाने बोलतोय, अजिबात तुमचं कौतुक. ह्यांना गप बसवण्यासाठी तुम्ही केलेल्या कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडते. बापटांना तिकडे गुंतून टाकले होते तुम्ही सर्वांनी म्हणून गिरीश बापट साहेबांना, सॉरी चुकलं मी, बापट, सन्माननीय सदस्य गिरीश बापट साहेब मंत्री महोदय. पण मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र अनिल परबाने आपला कस लावला. त्यावेळेला काय काय भाषणं झाली, अख्खं महाभारत खाली आलं. किती हजार वर्षापूर्वी महाभारत झाले, अजूनही कोणाला. या वेळेला मात्र सगळं अख्खं महाभारत खाली आलं. कोण म्हणतो गौरव आहे सगळे, कोण म्हणतो आम्हीच पांडव, कोण म्हणतो हे दुर्योधनाच्या भूमिकेमध्ये आहे. कॉम्पन्सेशन बोला. कॉम्पन्सेशन महापालिका मुंबई, मुंबई महापालिका, मुंबई महापालिकेशिवाय विषयच आहे काय, दुसरा विषयच नाही सभापती होत आहे. हा जो विषय आहे तो मुंबई महापालिका पुरता सीमित, अजिबात काय विषय नाही. ऐका सभापती महोदय, मुंबई महापालिकेला अकराच्या माध्यमातून मिळणारा कर या देशात अकराच्या माध्यमातून सर्वाधिक अधिक कर मुंबई महापालिकेला. या देशातल्या निम्म्या राज्यांच्या पेक्षा जास्ती उत्पन्न मुंबई महापालिकेचं आहे. या देशाला सर्वाधिक कर मुंबई शहरातून मिळतो. मुंबई आमच्या राज्याची राजधानी याचा अभिमान सभापती महोदय आहे. पण आमच्या देशाची आर्थिक राजधानी म्हणून आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दलच्या एक वेगळ्या भावना निश्चितपणाने आहेत. त्याच्यात कोणाच्या मनामध्ये काही दुमत असं काही कारण नाही.
अशा या मुंबई महानगरपालिकेच्या एकंदरीत स्वायत्तेच्या वरती घाला येणार की काय अशा प्रकारची शंका निर्माण झाली. मग जीएसटीचं बिल आम्ही पारितच होऊन देणार नाही अशी धमकी आली. दादानी आपली भूमिका चंद्रकांत दादानी मुनगंटीवार साहेबांना सोपवली. सगळेजण धावले मातोश्रीवर. मातोश्रीवर जाण्यात आमचा कोणाचा अजिबात आक्षेप. जा, पायाला हात लावा, पायावर डोकं ठेवा, डोक्यावर पाय ठेवा, आमचं काय म्हणणं नाही. काय पण जे काय करत असेल ते करा. आज इथे तुम्ही सांगितलं की बिलाचा मसुदा गिरीश बापट साहेबांनी सांगितलं की आम्ही तयार करायला सांगितला, पण तो इंग्रजी का मराठी करण्यामध्ये वेळ घालवला गेला. त्याची तुम्ही चौकशी करणार आहात. मग उद्धवजींनी जे नेमकं पाहिलं तो मसुदा कसला होता आणि कुठल्या भाषेत होता प्रश्न आहे ना. नाही नाही, प्रश्न महत्वाचा आहे ना. असा आहे की तिथे त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर 5 मिनिटात की माझं समाधान झालं, जीएसटीला माझी मान्यता आहे. त्यावेळेला हे पण होते बाजूला, फोटो आला पेपरला. जॅकेट घालून होते साहेब, होते ना, सगळे होते. सगळे हे होते, रावते साहेब होते, सामनाचे प्रबंध संपादक आमचे सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री, म्हणजे त्या सामनाचा ट्रस्ट आहे त्याच्यामधले ते प्रमुख आहेत. म्हणून आदराने बोलतोय, कारण माझ्या गावचे आहेत ते, माणगावचे. तेव्हा अनादराने नाही बोलणार कधी. काय तर काय गेले निघून, केसरकरांनी त्यांना बाहेर जायला सांगितलं का काय मला माहित नाही, पण ते गेले बाहेर निघून. हे सगळेजण सभापती महोदय होते. 10 मिनिटात सगळं समाधान. आताच जे बिल आणलं, या बिलामध्ये आपण लिहिलंय मुंबई महानगरपालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारं कर वगैरे वगैरे वगैरे. आम्ही यांना जे कारण आणि उद्देश या ठिकाणी सांगत होतो ते एवढ्यासाठीच की आपल्याला हे बिल यावं असं कधीपासून वाटायला लागलं. या देशामध्ये एकच कर प्रणाली असावी असं आपल्या मनामध्ये नेमकं कधीपासून यायला लागलं. कारण सभापती महोदय, मला आठवते की 2009 सालामध्ये ज्यावेळेला तिसऱ्यांदा आम्ही सत्तेवरती आलो त्यावेळेला या राज्याचा मी अर्थमंत्री झालो. मी पहिला अर्थसंकल्प मांडला, तो या राज्याचा 50वा अर्थसंकल्प होता. आणि त्याच वेळेला वस्तू आणि कर प्रणालीचं विधेयक मांडण्याच्या दृष्टिकोनातून देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सभापती महोदय हालचाली सुरू होत्या. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालच्या युपीएच्या सरकारने निर्णय घेतला होता, जगामध्ये जर काही अशा पद्धतीची एक प्रणाली व्यवस्था असेल कराची तर ती आपल्या देशामध्ये सुद्धा असली पाहिजे, अशा पैकी भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली. जीएसटीचं काउन्सिलची बैठक 3 दिवस चालली. सभापती महोदय, आक्षेप होता पहिल्यांदा आपलं अधिवेशन होतं 17ला, तसं तुम्ही आम्हाला कळवलं ती, आणि एक दिवस परस्पर 17चं 20 झालं, कारण जीएसटीचं काउन्सिल त्या ठिकाणी 3 दिवस चाललेलं होतं. तर जीएसटीचं काउन्सिल हे जे काय 3 दिवस चाललेलं होतं ते वेगवेगळ्या वस्तू कुठल्या बघायला जाणार, वेगवेगळ्या वस्तूंच्या वरती किती नेमका कर आकारला जाणार या संदर्भातलं सभापती महोदय त्या ठिकाणी होतं. हे ज्या वेळेला 2009-10 सालामध्ये ज्यावेळेला जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला मी सभापती महोदय जायचो, बापट साहेब ज्यावेळेला गुजरातचे अर्थमंत्री यायचे, मध्य प्रदेशचे अर्थमंत्री यायचे, छत्तीसगडचे अर्थमंत्री यायचे, राजस्थान त्यावेळेला आपल्याकडे होतं काँग्रेसकडे. त्याच्या अगोदरच नाही, मी ज्यावेळेला होतो त्याला राजस्थान गेहलोत होते, पश्चिम बंगालचे अध्यक्ष होते, ते तर त्याचे अध्यक्ष होते. पश्चिम बंगालचे अर्थमंत्री ते त्याचे अध्यक्ष होते. सभापती महोदय, त्यावेळेला एका बैठकीत विद्यमान राष्ट्रपती हे देशाचे अर्थमंत्री होते, आणि अशा पद्धतीची भाषणं त्यावेळेला छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरातच्या अर्थमंत्र्यांनी केली. त्यांना राहवलं नाही. म्हणाले आपण एक सभ्यता पाळली पाहिजे. सभ्यता शब्द त्यांनी वापरला. वी शुड मेंटेन द डेकोरम ऑफ द हाऊस ऑफ द मीटिंग. दॅट ऑनरेबल प्रेसिडेंट सेड इन दॅट मीटिंग, देन फायनान्स मिनिस्टर ऑफ द कंट्री. इतक्या पद्धतीने या जीएसटीच्या बिलाच्या बद्दल अत्यंत तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. मी हा प्रश्न एवढ्यासाठी सभापती महोदय विचारला, या सरकारला दृष्टी नाहीच, नियोजन नाही, राज्याची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने आज उभी राहिले, कोलमडली की काय याचा विचार करण्याची दुर्दैवाने क्षमताच नाही. समग्र लोकप्रियतेसाठी आम्ही काही निर्णय घेऊ शकतो आहोत,
सत्तेवरती यायचं असेल तर राज्य बुडाल तरी चालेल, पण आता आम्हाला सत्ताही मिळवायचीच आहे. या हेतूने त्या कालावधीमध्ये एलबीडीचं बिल, एलबीडीच्या साठी घोषणा केल्या गेल्या. एलबीडी तुम्ही रद्द केली. त्यावेळेला सत्तेवरती आले त्यावेळेला ह्यांना माहिती होतं, कारण पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणात देशाच्या विद्यमान अर्थमंत्र्यांनी घोषित केलं की आपल्याला जीएसटी आणायचा आहे. हे जर का त्यावेळेला 2014 मध्ये त्यांना माहिती होतं, भले निवडणुकीच्या वेळेला तुम्ही त्यावेळेला घोषणा केलीत, तरी आता एलबीटी जर का आपण रद्द केली तर याचं कॉम्पेन्सेशन आपल्याला जीएसटी ज्याला लागू होईल त्याला मिळणार नाही, याचं भान या राज्यकर्त्यांनी त्याला ठेवायला पाहिजे. पण इतके आपण हवापलेले होतो, इतक्या सभांग लोकप्रियतेच्या पाठीमागे आपण धावत आणि पळत त्या ठिकाणी होतो, या सर्व काही गोष्टी आपण त्या कालावधीमध्ये विसरलो आणि मग आपण एलबीटी त्यावेळेला रद्द केला. 6,500-7,000-8,000 हजार कोटी रुपयाचं राज्यातलं स्थानिक स्वराज्य संस्थांचं मिळणारं उत्पन्न आपण त्या ठिकाणी रद्द केलं. यांनी सांगितलं बघाशी प्रवेशकर, अक्ट्राय, राणेंचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. ते ज्याला राज्याचे मुख्यमंत्री होते त्याला अक्ट्राय रद्द करण्याची त्यांनी भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली. क वर्ग नगरपालिकेचा अक्ट्राय व ब क नगरपालिकेचा अक्ट्राय यांनी रद्द केला. सभागृहात आम्ही समोरच्या बाकावरती होतो, ते मुख्यमंत्री होते. तसे धाडसाने खूप त्यांनी निर्णय घेतले. तसे राणे म्हणजे धाडसाचाच माणूस हो. पीएचडीचे चेअरमन राहिलेले, त्याच्यामुळे त्यांचा अनुभव सुद्धा खूप मोठाच आहे. त्याला मेयर इन काउन्सिल आणलं होतं. मेयर इन काउन्सिल सरांनी ज्याला मेयर इन काउन्सिलचं बिल मांडलं, त्याला मेयर इन काउन्सिल म्हणजे देशातलं सर्वात एक वेगळं पाऊल उचलणारं आमचं राज्य आहे. मनोहर जोशी सर बोललो ना, ॲडव्होकेट सर, माय लर्नड फ्रेंड, आय सेड सर, सर आय माय लर्नड फ्रेंड ॲडव्होकेट. त्याला सरांनी असा आवाज आणला सभागृहामध्ये. सरांचं भाषण म्हणजे काय, श्रीकृष्ण कमिशनचा अहवाल असा फेकताना केलेलं सरांनी भाषण तुम्हाला आठवत असेल बापट साहेब. त्याच्यानंतर मेयर इन काउन्सिल आणताना त्यांनी केलेलं भाषण म्हणजे या जगात, देशात नाही तर जगात आम्ही काहीतरी वेगळी क्रांती करतो आहोत. त्याला मला असं वाटतं साठम नावाचे पहिले मेयर इन काउन्सिल झाले शिवसेनेचे. नाही नाही, इथे इकडचे नंदू साठम, मी जे बोललो. तशी भाई माझी स्मरणशक्ती मला नाही फारशी जागा देत कधी. आणि त्यांनी ज्यावेळेला मेयर इन काउन्सिलचा कारभार केला त्यावेळेलाच शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेला नारायण राणेला वाटलं, अरे करायला काय गेले आमचे सर आणि झालं काय. ते मेयर इन काउन्सिलच्या माध्यमातून शिवसेनेच्या कारभाराची लखतर ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला लोंबायला लागली त्यावेळेला ह्यांना असं वाटलं, म्हणून मी त्यांचं अभिनंदन दोन अर्थाने केलं. ज्या कालावधीमध्ये शिवसेना सोडण्याचं कोण धाडस करू शकत नव्हतं त्यावेळेला यांनी धाडस केलं आणि सवय पळ केलं लोकांना. अहो, सेना भवनच्या समोर जाऊन दादागिरी करणार. दादागिरी म्हणजे दादा आणि दादागिरी असं म्हणजे बाकी काय. मुंबई महापालिकेच्या संबंधीच्या पलीकडे बाहेर मी कुठं नाही, व्याप्तीच आहे बिलाच्या. कॉम्पेन्सेशन त्याच्यातच आहे. मेयर इन काउन्सिल हा त्याचाच भाग आहे, एलबीटी हा त्याचाच दादा भाग आहे. माझं भाषण संपेपर्यंत सभागृह चालेल. बोला. सभापती महोदय, हा महत्वाचा मुद्दा आहे की मातोश्रीवरती जाऊन नेमका काय गोष्टीचा यांनी खुलासा केला. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये सांगितलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, घालून जबड्यात हात मोजू ते दात हीच आमची जात. रामदास कदमांनी लगेच आवाज टाकला. मुख्यमंत्री म्हणाले, भाई बोलता किती, तुमचा पगार किती. पगार काढल्यावर रामदास कदमांचा हो पगार बोलले हो, असं काय करता. मी बोलला तर मी शब्द मागे घेईन. केसरकर साहेब बोलले तर मी शब्द मागे. मुख्यमंत्री असं बोलले नसले तर शब्द लगेच मागे की तुम्ही. ते बोलले ना, रामदास भाई बोलता किती, तुमचा पगार किती. बापताना बरं वाटते. बोला. नाही नाही, ऐकतोय मी सर. सभापती महोदय, हेच कळत नाही ना. निवडणुकीचं राजकारण भिन्न आहे याची आम्हाला जाणीव आहे.
पण सरकार म्हणून आम्ही वागत असताना एकसंघपणाने सरकार चालतंय अशी तरी लोकांच्या मनामध्ये भावना रुजू करण्याची भूमिका आपल्याला घ्यावीच लागत असते. आज आक्षेप आहे, खरं म्हणजे आज नैतिकता असती तर दीपक केसरकरांनी हे बिल मांडलं नसतं. बिल मांडलं असतं सभागृहाच्या नेत्यांनी, नाही अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन बिल मांडलं असतं, तरी सुद्धा आम्ही ते मान्य केलं असतं. त्यांनी बिल मांडलं, त्यांना मांडण्याचा अधिकार काय? बरं बोलतात तर बोलतात, परत काय सांगतात? कर्जमाफी करा, आम्ही सरकारच्या बाहेर पडू. म्हणजे ह्यांनी कर्जमाफी करायला नको आणि ह्यांनी सरकारच्या बाहेर जायला नको. लोकांना तर वाटायला पाहिजे, अरे काय काय बोलले काय साहेब, कर्जमाफी करा आम्ही सरकारच्या बाहेर जाऊ. त्यांना पक्क माहिती आहे कर्जमाफी करत नाही, आपल्याला सरकारच्या बाहेर जाण्याची पाळी येत नाही. कधी लात मारायची हे मला माहिती आहे, असं बोलले नाशिकला. कधी हिरे सांगतोय सत्तेला कधी लात मारायची असं हिरे साहेब सांगते ना. म्हणजे ते तसं आमचा जुना माणूस आहे तो, त्याच्यामुळे ते काय खोटं बोलतो. हिरे आमचे जुने माणूस आहेत. हे नाही केसरकर पण आमचाच माणूस. आज काय एकदम पक्का माझा माणूस, आज काय करताय? सावंतवाडीचा नगराध्यक्ष, एक चांगलं काम केलेला माणूस, सावंतवाडीचे आमदार, आमचा खारीचा का होईना पण वाटा त्यांच्या वाटचालीमध्ये काय थोडा का होईना पण आहे. काम करणारा माणूस, शांतपणाने, असे अजिबात खाली मान वाकून जातात, कळलं सुद्धा नाही बाजूला गेल्यास, इतका साधा माणूस. बरं हे काय काय वेळेला पालकमंत्री म्हणून त्यांचं ऐकायचं नाही म्हणून माझ्याकडे यायचे. हो, राणेसाहेब पालकमंत्री आणि ते आमचे आमदार. आता ते पालकमंत्री पण हे जातात. यांनी काहीतरी गेल्या आठवड्यात त्यांनी मिटिंग घेतली, गेले आणि मार्गदर्शन केलं. असं बाळगलं नाही किंवा मी मुख्यमंत्री राहिलोय, मी आता पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या मिटिंगला कसं जाऊ. राणेसाहेबांचं काम रांगडेपणाचं असतं. बोलायचं ते रोकठोक बोलायचं. अमरला काय बोलायचं असेल तर रोकठोक. अमरला म्हणजे अमर समजून घ्या कोणतरी. अमर म्हणजे मागच बसलेला अमर राजूरकर असं तुम्ही कशाला मानता? समोर कोणी समोर अमर साबळे पण आहेत ना, खासदार आहेत ना यांचे भाजपचे, त्यांना म्हणा कसंही कोणालाही म्हणा. ज्याला जे बोलायचं ते रोकठोक म्हणण्यामध्ये राणे साहेबांचा हातखंडा. मेयर इन काउन्सिल, मी पुन्हा मेयर इन काउन्सिलवरती आलो 99ला. ऑक्ट्रॉय रद्द करण्याची जी घोषणा ज्याला सभागृहात केली त्याला राणे साहेबांनी केली. त्याला त्यांनी सांगितलं की प्रतिपूर्ती अनुदान दिलं जाईल. आणि खरंच मला आठवतं की प्रतिपूर्ती अनुदान नंतर महानगरपालिकेचं ऑक्ट्रॉयच्या करामुळे नुकसान झालेलं देण्यात आलं. आज अ ब क नगरपालिका, ड नाही, अ ब क नगरपालिका, ड नाही, ड नगरपालिकाच नाही, महापालिका ड महापालिका आहे आत्ताच्या आहे. सभापती महोदय, त्याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की एलबीटी रद्द आपण गेल्या वर्षी केलं, ही किती घाई झाली. आता एलबीटीचं प्रतिपूर्ती अनुदान हे आता जीएसटी रद्द करताना त्याच्यामध्ये येत नाही. त्यांनी सांगा उठून की एलबीटीच्या साठी एलबीटी रद्द केल्यामुळे या राज्याचं जे काही नुकसान झालंय, रेट्रोस्पेक्टिव्ह सोडा, आताही नाही मिळणार, नाहीच मिळत. याच्यात कायदा स्पष्ट आहे की आता जीएसटी लागू होत असताना जी क्रय प्रणाली असेल अस्तित्वात, त्याच क्रय प्रणालीच्या बाबतीमध्ये जेवढं काही नुकसान होईल तेवढं केंद्राकडनं वाटा तुम्हाला येईल, नाहीतर तो येणार नाही. याचा अर्थ एलबीटीचा भूर्दंड जो का आपल्या राज्यावरती टाकला 20% जर काही तुम्ही आपण जर काही ग्रोथ धरली तर किती होऊ शकेल. आणि त्याचा भार शेवटी राज्याच्या तिजोरीवरती होईल. अहो, ज्या वेळेला हे सत्तेवरती आले त्यावेळेला पहिले वर्षभर खडसे साहेबांचा काटा तुमचा तुम्हीच काढला, आमचा काही संबंध नाही. पण त्यावेळेला खडसे साहेब सारखे बोलायची, तिजोरीवरती दरोडा टाकलेला आहे, पार मोकळी झालेली आहे, असं खडसे साहेबांची वक्तव्य असायची. मग ती एलबीटीचा कर रद्द केली, एलबीटी रद्द केली सभापती महोदय. त्यावेळेला जीएसटी कर प्रणाली ही वस्तू आणि सेवा कर प्रणाली देशामध्ये लागू करायचा निर्णय केंद्रामध्ये असलेल्या एनडीएच्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा घेतला गेला. त्या संदर्भातला निर्णय घेऊन या राज्याच्या वरती आज भवितव्याच्या कालावधीमध्ये या राज्याच्या किती हजार कोटी रुपयाचं नुकसान झालंय. आत्महत्या झाल्याबद्दल 302चा गुन्हा दाखल करा म्हणणारे तुम्ही आहात. आता या राज्याची हजारो कोटी रुपयाची फसवणूक करणारे
तुमच्यावरती कुठल्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या सभागृहामध्ये याच्या उत्तराच्या माध्यमातून द्यावं लागणार. याच्याशिवाय तुम्हाला आता आम्ही गप्प बसून देणार. काय होतंय? हा सभापती महोदय त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहेच. पण मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये आणि इतर महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये ज्याला सभापती महोदय आपण बोलत असतो त्यावेळेला मधल्या कालावधीमध्ये कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री खरंच हुशार. बोलण्यात तर काय हात कोण धरू शकत नाही मुख्यमंत्री महोदय. पण कर्जमाफीच्या वेळेला कर्जमुक्ती अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेमकं काय होईल अशा गोष्टी शंका मनात निर्माण झाली. त्यावेळेला पहिले 2-3 दिवस आमच्या बरोबर सगळे होते. नंतर कुठे गेले ते कळलं नाही शेवटपर्यंत. पण म्हणाले नाही आपण दिल्लीला त्यांना घेऊन जाऊ. दिल्लीला घेऊन गेले. 20 मिनिटाची फक्त भेट अरुण जेटली साहेबांची. फक्त 20 मिनिटाची भेट. त्यातली 2-4 मिनिटं इकडे तिकडे गप्पा करण्यावर. हे काय बोललं त्याने ऐकलं, असा नमस्कार केला, उठून आले. लगेच बाहेरून मुलाखती. सकारात्मक आहे कर्जमुक्तीला, सकारात्मक आहे. बाहेरून लगेच मुलाखती सगळ्या सेनेच्या नेत्यांच्या सगळं सकारात्मक आहे. त्याने ते जेटली साहेबांनी असं साथ जोडला आणि सांगितलं निघून जा. असं खाजगी सांगतात सेनेचे नेते नंतर. आणि भाजपचं तर सगळं सांगतं सेनेचं काय काय तिथं ते कशा पद्धतीने जेटली साहेबांनी गंमत केली. सीएम साहेबांनी नेलं म्हटल्याच्या नंतर खुश. दिल्लीला सीएम नेतात आपल्याला विशेष विमानाने. तिथं अर्ध काम फागलं. विशेष विमानाने मुख्यमंत्र्यांच्या बरोबर दिल्लीला प्रवास करण्याची संधी मिळते आहे. याच्यासारखं आयुष्यातलं महत् भाग्य नाही असं मानून वारी दिल्लीला. दिल्लीवरनं परत कर्जमुक्तीचा विषय संपला. अधिवेशन निघालं, काम भागलं. सीएम साहेबांच्या बाबतीमध्ये काय त्याच्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. आणि कधी एखादा मुद्दा इकडे निघाला का कोल्हापूरवरून सांगलीवरनं एक स्टेटमेंट काय, एक स्टेटमेंट चंद्रकांत सरकारला धोका नाही. एक स्टेटमेंट काय. कारण दादानी सुद्धा ह्यांचं पाणी जोखलंय. त्यांना माहिती आहे हे किती जरी बोलले तरी हे सत्तेपासून दूर जाण्याची हिंमत करणार आहे त्याची पक्की त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते अगदी छातीटोकपणात सांगतात. इथे लगेच चर्चा. या सदाभाऊ या. अगदी योग्य वेळेला तुमचं आगमन झालं. कालचं भाषण राजू शेट्टी साहेबांचं कालचं भाषण, अरे काय बात आहे. एक पाय इधर एक पाय उधर. बिलावर बिलावरच आहे. बिलावर आहे. मुंबई महानगर. बोला ना सभापती महोदय. सन्माननीय मंत्री महोदय सदाभाऊ खोत सभागृहात आले. सभापती सन्माननीय मंत्री महोदयांना कधी कधी आठवण करून द्यावी लागते की ते मंत्री आहेत आता. त्यामुळे मंत्री असताना आपण सभागृहामध्ये येतो त्यावेळेस साहेब सभापती महोदय जो बॅच आहे शेतकरी संघटनेचा तो सभागृहात सभापती महोदय कसा लावून येता येईल. ते मंत्री आहेत ते आत्ता काढलं सभापती महोदय. मी त्यांना नेहमी आठवण करून देतो सभापती महोदय कमीत कमी या सभागृहात यायची अशी बॅच घालून यायच्या अगोदर मी सभागृहाच्या बाहेरही मी 8 वेळेस त्यांना आठवण करून दिली की भाऊ आता आपण मंत्री आहात. हा असं सभापती. आणि त्यांची चलाखी अशी आहे सभापती महोदय. सभागृहात येताना शेतकरी संघटनेचा बॅच असतो पण बाहेर प्रचाराला जाताना भाजपचा गमजा असतो. त्यामुळे तिथं दिसत नाही. असं सगळे सभापती महोदय. तर आपल्याकडून निर्देश द्यावेत. ते मंत्री आहेत त्यांना आपण निर्देश द्यावे. ठीक आहे. घटनात्मक तरतुदीचा विचार करून निर्णय घेतो. त्या दिवशी मी एकदा बोललो होतो सदाभाऊ ज्यावेळेला इथे सभागृहात होते त्यावेळेला एका ठिकाणी ते आणि राजू शेट्टी होते. दोघे एकमेकाशी बोलत नाहीत म्हणून वाहिन्या दाखवतात. बिलावरती येतो नाही. सांगली महापालिकेचं सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आहे. सांगली याच्यात आहे. सांगली याच्यामध्ये आहे. हा कोल्हापूर आहे. परत चला बोला.
त्यावेळेला मी असा प्रश्न केला होता, का रे दुरावा, का रे अबोला. ती सगळी बोलायला गेलो तर तुम्हाला राजू शेट्टींच्या नावाने भरून येईल म्हणून मी बोलत नाही. अलीकडच्या कालावधीमध्ये तुमचं प्रेम इतकं उतू चाललंय की ती कविता बोलल्याच्या नंतर तुमच्या मनातल्या जुन्या आठवणी जागृत होतील आणि मग बगल बच्चे कोण असा प्रश्न विचारणारे तुम्ही पुन्हा एकदा त्या प्रेमात जाल म्हणून मी ती कविता पूर्णपणाने बोलत नाही. तुम्ही आलात ते बरं झालं. महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून सभापती महोदय महत्वाचा मुद्दा जो आहे तो हाच आहे की मुंबई महानगरपालिका या देशातल्या अर्ध्या राज्यांचं जेवढं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्ती उत्पन्न आहे. आता खड्ड्यात काय झालं याच्याबद्दल सोमय्या साहेब काय बोलतात, विषय वेगळा. महापालिकेवरतीच बोलतोय मी, वेगळा का बोलत नाही. गटारामध्ये काय झालं त्याच्याबद्दलचं काय मुद्दा नाही. डम्पिंग ग्राउंडचा विषय काय बोलतात त्याच्याबद्दल काय विषय, वॉटर टँकरच्या बद्दलचं काय बोलतात त्याच्याबद्दल मुद्दा काय बोलत. पण निवडणुकीच्या मध्ये परस्परांच्या बद्दल बोलत असताना इतक्या अर्बाच्या शब्दामध्ये बोललं गेलं. शेवटी ज्या वेळेला 84-82 असं झालं, तुम्ही सत्तेवरती बसलात, भारतीय जनता पक्षाने माघार घेतली, सांगून टाकलं मोठ्या मनाने नाही आम्ही सत्तेत सहभागी नाही, वॉचडॉग म्हणून काम करणार. पहारेकराच्या भूमिकेमध्ये पारदर्शक कारभार, शाश्वत कारभार, शब्द प्रयोग म्हणजे कसे असे एकदम भारी शब्द प्रयोग. आणि मग ही पहारेकराच्या भूमिकेमध्ये काम करणारी आता माणसं आता या मुंबई महापालिकेचं नेमकं काय करणार हा तर सवाल आहेच आपल्यासाठीच. एकेकाळी तुम्ही सगळेजण आरोप करत आलात दिल्लीमध्ये महाराष्ट्राची काही पत नाही. आता तर तुम्ही म्हणत आलात की दिल्ली आम्ही जे सांगतो ते करते आहे. हे जर काय खरं असतं दादा, याच विद्यमान केंद्र सरकारच्या कडून मुंबई महापालिकेचं कॉम्पेन्सेशन देण्याच्या ऍक्टची वेगळी तरतूद जीएसटी मध्ये केंद्रामध्ये तुम्ही केली असती, त्याच्यासाठी तुम्हाला एवढं झुकावं लागलं नसतं. तुम्ही इतक्या वर्ष आम्हाला सतत आरोप करत आलात की केंद्रामध्ये आज महाराष्ट्राची पद पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे. महाराष्ट्राचा कोणी नेता त्या ठिकाणी केंद्रामध्ये आपली योग्य पद्धतीने बाजू मांडत नाही. पण ना मुख्यमंत्री महोदय गेले. मला असं वाटलं दिल्लीला ज्या वेळेला एनडीएची बैठक झाली त्यावेळेला उद्धवजी दिल्लीला गेले. आता एनडीएची बैठक झाली ना दिल्लीत, दादा तुम्ही होतात का नाही? आमचे जानकर साहेब होते. एक पक्षाचा खासदार आहे पण जानकरांना बोलवलं. पक्षाचा खासदार आहे का एकही नाही. जानकर साहेब मित्र पक्ष म्हणून एनडीएच्या बैठकीत ते एवढ्यासाठीच त्यांना का बोलवलं गेलं तुम्हाला गुपित सांगतो. त्यातलं गुपित असं आहे की उद्धव ठाकरे आले तरी म्हणजे कोणतरी फार मोठं तिथं आलं असं अजिबात काय नको म्हणून यांना पण बोलवलं. एक पाच हिशोब सारखा. अरे बघा खासदार नाही एक आमच्या एनडीएच्या बैठकीत काय आता मुंबईच्या ठिकाणी बैठकीत दादा आपलं जेवण खायला घालतात त्याला मी समजू शकतो. दिल्लीच्या बैठकीत यांचं काय काम. तुम्ही तुमची समजूत करून घ्या.